बुलेटिनला सुरुवात करूयात आणि सुरुवातीला जाऊयात कोकणात। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीदेवी भराडी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। काल मध्यरात्री आई भराडी देवीची विधिवत पूजा अंगणेवाडीतील स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते पार पडली आणि त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन सुरू करण्यात आले। गेली 2 वर्षे कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित स्वरूपात आई भराडीचा उत्सव साजरा करण्यात आला होता आणि आता सर्व निर्बंध उठवल्यामुळे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात भराडी देवीचा उत्सव साजरा करण्यात येतोय। आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी कुटुंबियांसह आई भराडी देवीच्या दर्शनाला येणार आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी आई भराडीच्या दर्शनाला येणार आहेत। त्यानंतर फडणवीसांची सभा देखील होणार आहे। सभेसाठी भाजपने जोरदार जय्यत तयारी केली आहे। मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरती दाखल झालेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे भराडी देवीच्या दर्शनाला येत आहेत आणि यावेळी उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। आई भराडी देवीच्या यात्रोत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आता चिपी विमानतळावर आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत उदय सामंतजी। सर, काय सांगाल? मुख्यमंत्री पहिल्यांदाच या मंत्रिमंडळात आल्यानंतर पहिल्यांदाच भराडी देवीच्या दर्शनासाठी येतात। मुख्यमंत्री झाल्यानंतर सिंधुदुर्गचा मुख्यमंत्री मोदयांचा पहिलाच दौरा आहे आणि अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला तिला साकडं घालण्यासाठी येत आहेत। महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सिंधुदुर्गासकट सगळ्यांना सुख समृद्धी ठेव म्हणून। आणि मला खात्री आहे की नुसतं यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येत नाही आहेत, तर जाताना सिंधुदुर्गाला पर्यटनाच्या दृष्टीनं ठोस काहीतरी ते देऊन जातील याची देखील मला खात्री आहे। सर, आपण या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं होतं आणि आता सध्या या जिल्ह्याच्या काही त्रुटी असतील तर नक्कीच या यात्रोत्सवाच्या निमित्ताने किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। मी तर आज मागणी करणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की कोकणासाठी स्वतंत्र अशी एक कॅबिनेट बैठक त्यांनी कोकणाच्या ह्या परिसरामध्ये घ्यावी, जी पूर्वी काही वर्षापूर्वी विलासराव देशमुख असताना झालेली होती आणि त्याच्यामधनं देखील कोकणच्या आमच्या सगळ्या पट्ट्याला न्याय मिळू शकतो। एक आवर्जून इथं सांगितलं पाहिजे की कोकण विकास आणि नियोजन प्राधिकरण हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यासाठी करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे, जे MMRDAच्या धर्तीवर असेल आणि त्याच्यामुळे देखील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा इन्फ्रास्ट्रक्चरचा जो विकास आहे तो फार मोठ्या पद्धतीनं होईल आणि दोन्ही जिल्हे जगाच्या नकाशावर एक सुंदर जिल्हे म्हणून येतील। कॅमेरामन अनिकेत होलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। तेव्हा आई भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। सिंधुदुर्गातल्या मालवण तालुक्यातल्या अंगणेवाडी इथं आता आपण पाहतोय की भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। भक्तांनी रांगा लावलेल्या आहेत आई भराडीच्या दर्शनासाठी। या यात्रेची कोकणवासीय आवर्जून वाट पाहत असतात। रात्री देवीची पूजा होते आणि मग अंगणे कुटुंबियांना हा पूजेचा मान दिला जातो। महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकही या दर्शनाला, या आई भराडीच्या दर्शनाला हजेरी लावतात, आई भराडीचं मनोभावे दर्शन घेतात। आणि आता या ठिकाणी आशिष शेलार बोलतायत, थेट जाऊयात। सर, तुम्ही भराडी देवीच्या दर्शनासाठी आलेला आहात, देवीकडे नेमकं तुम्ही काय साकडं घातलंय? खरं तर आई भराडी देवीच्या दर्शनाला ज्यावेळेला आम्ही येतो त्यावेळेला राजकीय जोडे बाहेर काढून येत असतो। केवळ राजकीय स्वार्थासाठी आई भराडीकरी देवीकडे काही मागणं हे आजपर्यंत संयुक्तिक नव्हतं, आम्ही कधी केलं नाही। पण आता 25 वर्ष महापालिकेच्या तिजोरीवर ज्या भुरट्यांनी दरोडा टाकलाय त्या भुरट्यांच्या आणि त्या दरोड्यापासून महापालिका मुक्त झाली पाहिजे। मुंबईकरांना सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत, चाकरमान्यांना मुंबईतला सन्मान मिळाला पाहिजे, मुंबईकर नागरिकांना त्यांच्या करारूपाने जाणाऱ्या पैशाचा हिशोब संपूर्णतः मिळाला पाहिजे, त्यांच्या खिशातून जाणाऱ्या मुंबईकरांच्या 1-1 रुपयाच्या बदल्यामध्ये मुंबईत चांगल्या सेवा सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत। या पद्धतीची कार्यपद्धती असलेली महापालिका बनो, हाच आशीर्वाद
मी आईकडे मागितलेला आहे. अरविंद सावंत असं म्हणतात की आम्ही दरवर्षी इथे दर्शनासाठी येत असतो, मात्र काही राजकीय नेते फक्त राजकारण करण्यासाठी इकडे येत आहेत. खरं आहे, भुरटे हे दुसऱ्यांवर आरोप करू शकतात आणि त्यामुळे हे सगळे भुरटे आहेत मुंबई महापालिकेवरच्या दरोडा टाकणारी लोक, आणि म्हणून बाजारभुंगेही हेच आहेत आणि भुरटेही हेच आहेत. आज देवेंद्र फडणवीसांची महापालिकेचा जो आज बजेट देखील सादर झालेला आहे, या बजेटवर नेमकं काय होतं, कारण की आज तुम्ही सांगता की 25 वर्ष पुरलेलं आहे, त्या पद्धतीने आज बजेट पण सादर झालं. नाही, एक सगळ्यात बरं आहे की जे बजेट थोडं मला पाहायला मिळालं त्यामध्ये हे बजेट ठेकेदार आणि कंत्राटदारांसाठी बनवलेलं दिसत नाही. गेल्या 25 वर्षामध्ये दादागिरी करून या पद्धतीने ठेकेदारांसाठी आणि कंत्राटदारांसाठीच बजेट बनली जायची, ती आता दिसत नाही. सगळ्या प्रोव्हिजन्स मला माहीत नाही, पण ज्या प्रोव्हिजन्स मी पाहिल्या त्याच्यातनं एक म्हणू शकतो, कभी खुशी कभी गम अशा स्वरूपाचं बजेट आहे. आज देवेंद्र फडणवीसांची विराट सभा मालवणमध्ये होते. मुंबई महानगरपालिकेचा नारळ देवेंद्र फडणवीस भराडी देवीच्या दर्शन घेतल्यानंतर फोडणार आहेत का? प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात ईश्वराचं आणि देवदेवतांचं नाव घेऊनच होत असतं. या दरोडेखोर भुरट्यांना जर बाजूला काढायचं असेल तर आईचा आशीर्वाद हवाच, आणि देवेंद्रजी स्वतः या ठिकाणी येऊन जी सभा घेत आहेत त्यामध्ये स्वाभाविक राज्यातल्या सगळ्या विषयांना ते स्पर्श करतील, पण मुंबई महापालिकेमधल्या आजच्या परिस्थितीला बदलण्याची ताकद आई आम्हाला देव, यासाठी नक्की ते भाषण करतील. पण मला या ठिकाणी मुद्दाहून म्हणायचं आहे की यावेळेला कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा ग्रामपंचायतीच्या आणि अन्य निवडणुकांमध्ये, नगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला मोठा कौल मिळाला आहे. त्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं, शिलेदारांचं अभिनंदन सुद्धा आम्ही करणार आहोत. आदित्य ठाकरेंनी आंगणेवाडीच्या यात्रेत आपण जाणारच आहोत, पण त्याआधी जाऊयात. इक्बाल सिंग चहल यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. खर्च करता तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचरवर, म्हणजे एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, लोकांचे सेवा करण्यासाठी, आणि किती पैसे खर्च होतात. आपलं जे काही स्टॅब्लिशमेंट आहे, पगार आहे किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, आपले गाडी आहे, त्याचं पेट्रोल आहे, गाडी खरेदी आहे, हे सर्व जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. तर इथे अतिशय म्हणजे की अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आपण मागचे 5 वर्षाची जर तुलना केली, म्हणजे की 2019-20 पासून 2019-20ला आपला हे जो रेशिओ आहे हे 29-71 होता. द रेशिओ ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वॉज 21%, 29% expenditure and 71% revenue expenditure, which means for every 100 rupees earned, 71 rupees was going to non-development, and only 29 rupees was going for development, which was not a very healthy sign. But over a period of time, 20-21 मध्ये हे 29-71च्या उलट 28-72 झाला होता. म्हणजे 28 रुपये विकासासाठी आणि 72% स्थापना आणि रेव्हेन्यूसाठी. परंतु चालू वर्षामध्ये 23-24 मध्ये 52% आपले आता कॅपिटल झालेलं आहे. म्हणजे 29 पासून 52% झालेला आहे. आज जर आपण 100 रुपये जे आपण बजेट करतो आहे तर 52 रुपये विकासवर खर्च होणार आणि 48 रुपये खर्च होणार जो नॉन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी आहे, रेव्हेन्यू आहे. सो एक मागचे 5 वर्षात हे फार मोठा जंप आहे की आपण 100 रुपयेपैकी जे काही आपण 29 रुपये खर्च करत होतो विकासावर, आज 52 रुपयेवर आपण गेलेलो आहे. आणि त्याच रेशिओने जे आपण 71 रुपये खर्च करत होतो फॉर नॉन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज, ते आपण 71% कमी करून, काटकसर करून, रिफॉर्म्स करून ते आपण 71% वरून आज 48% वर आलो. आणि मुंबई महानगरपालिकाच्या इतिहासामध्ये दिस इज सेकंड मेजर माइलस्टोन. फर्स्ट टाइम एव्हर आवर कॅपिटल एक्सपेंडिचर हॅज क्रॉस 50%. It has never happened in the history of PMC ever that capital expenditure was more than 50%. So this is also a very good point which I want to share with you, and I'm sure our citizens will be happy that now majority of the money is going for their welfare, for the infrastructure projects, for the benefit of citizens, as compared to the money spent on non-development activities like salaries, establishment, operations and things like that.
सो नेक्स्ट पॉइंट आहे जे काही आपला मागच्या बजेट होता 22-23च्या त्याचा स्टेटस काय आहे आज एक्सपेंडिचरचा, दॅट इज इक्वली इम्पॉर्टंट इश्यू. तर आपला जे काही 45,949.21चा आपला जो बजेट होता 2022-23च्या जो अजून आपल्याला जवळपास 2 महिने अजून आपल्याकडे आहे, 31 मार्चपर्यंत आपल्याला ते टार्गेट अचीव करायचं आहे एक्सपेंडिचरचा. तर त्याच्या आपला जे टोटल एक्सपेंडिचर आहे ते जानेवारी अखेर म्हणजे 31 जानेवारी 2023 पर्यंत 10 महिन्यात म्हणजे की एप्रिल 22 ते जानेवारी 23 एकूण आपला 25,532 कोटी आपला खर्च झालेला आहे. त्यापैकी ज्याची टक्केवारी येते आहे 55.6%. आणि आपण जर प्रिव्हियस तुलना केली की आपला जानेवारी 22 मध्ये स्टेटस काय होता 21-22 बजेटमध्ये, तर तेव्हा आपण टोटल 23,015 कोटी खर्च केला होता. म्हणजे की आपण तुलनात्मक सुद्धा जानेवारी 22 ते जानेवारी 23 आपण तुलना केली तर जानेवारी 22ला आपला स्टेटस होता खर्चाचा 23,015 कोटी त्या इयरच्या बजेटच्या. आणि आपला जो 23-24चं बजेट आहे जानेवारी अखेर त्याचा खर्च आपला 25,532 कोटी. पुन्हा एकदा जाऊयात आंगणेवाडीच्या यात्रेमध्ये. विनोद तावडे बोलतायत, थेट जाऊयात. ऑडियो मिलेगा. तेव्हा भराडी देवीच्या यात्रेमध्ये जाण्यासाठी, या यात्रेला जाऊन भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कोकणवासीय उत्सुक असतो. आणि या ठिकाणाला खरं तर ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. कारण इतिहासात अशी नोंद देखील आहे, पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी अप्पांनाही मोहिमेमध्ये भराडी देवीचा कृपाशीर्वाद लाभला होता. आणि खरं तर या ठिकाणी आता आपले मुख्यमंत्री आहेत ते देखील कुटुंबियांसमवेत भेट देणार आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देखील फडणवीस ही या यात्रेमध्ये देवीचं दर्शन घेणार आहेत. या यात्रेमध्ये आपण पुन्हा एकदा जाणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एका गाडी चालकाला मारहाण करत लाखोंची रोकड आणि मोबाईल लंपास केला. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी 24 तासांच्या आत या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यात. या कारवाईमध्ये एकूण 8,17,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गुहागरमध्ये भरधाव कारनं बाईकला धडक दिली, त्यानंतर अनियंत्रित झालेली कार झाडावर आदळली. अपघातात 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जळगावच्या चिंचपुराजवळ कार आणि टेम्पोचा अपघात झाला. अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले. नवी मुंबईतील कोपरखैरणे उघड्या विद्युत तारांमुळे डीपीचा स्फोट झाला. यावेळी लागलेल्या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. उघड्या विद्युतकडे एमएससीबीचे अधिकारी दुर्लक्ष करतात अशी तक्रार स्थानिक करतायत. गोंदियामध्ये दोघांनी मद्यधुंद अवस्थेत बाईक पेटवली. एकाशी वाद झाल्यानंतर त्यांनी एकाला मारहाण केली. पीडितानं त्याची बाईक सोडून पळ काढला. अखेर आरोपींनी त्याची बाईक पेटवली. बालाघाट परिसरातील अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्रानं लैंगिक अत्याचार केले. पीडिता गरोदर असून तिच्यावर गोंदियातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर गोंदिया पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोंदियातील पिपरासावरा गावात अनियंत्रित झालेला ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झालाय. सिंधुदुर्गाच्या आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेनंतर संध्याकाळी 4 वाजता भाजपची सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या सभेसाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे. चंद्रपुरातील चिमूरच्या घोडा यात्रेला सुरुवात झाली. यावेळी ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी माताजीची लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सोलापुरात सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात 66व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्यासोबतच वेल्लोरमधील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर सोलापुरातील मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली.
या वादातून एका व्यक्तीनं कोयत्यानं वार केल्याची घटना औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील पांढरओहळमध्ये घडलेली आहे। या हल्ल्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून आरोपी इरफान शेखला वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलंय। महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळे आणले होते अशी टीका केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली। मात्र आता गुजरात प्रमाणे महाराष्ट्रात देखील बुलेट ट्रेनचं काम वेगानं पूर्ण होईल असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाचा आज 73वा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे। सिंगापूरचे चीफ जस्टिस सुंदरेश मेनन या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं 5 न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यासाठी केलेली शिफारस लवकरच मंजूर केली जाईल असं आश्वासन केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला दिलेलं आहे। केंद्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। मुलांच्या आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्याकरता राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे। 10 सप्टेंबर या दिवशी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा केला जाणार असून सरकारनं याबाबत परिपत्रक देखील जारी केलंय। नागपूरमध्ये अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर महापालिकेनं कारवाईचा बजाव उगारलाय। महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते। नागपूरमध्ये गेल्या वर्षभरात तब्बल 6,59,58,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी हद्दीतील आदिवासींची शुद्ध पाण्यासाठी धडपड सुरू आहे। आदिवासीवाडीमध्ये या अगोदर 2 वेळा पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र या पाईपलाईन एकदाही पाणी आलं नाही आणि त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेलाय। मावळसह पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागण्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी संकेत दिलेले आहेत। पवना धरणासाठी मावळ तालुक्यातील जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांचे 57 वर्ष उलटून झालं तरी देखील पुन्हा एकदा जाऊयात आंगणेवाडीच्या यात्रेमध्ये विनायक राऊत बोलतायत। त्यांच्यावर येत असलेली संकट त्याचं निराकरण कर आणि त्यांच्या माध्यमातून तुझी जी कामं करायची होती, मग तो अंगणेवाडी देऊळवाड्याचा धरण असेल, येत्या 15 दिवसात त्या धरणाचं प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा चिपी विमानतळ असेल, ही मोठी मोठी कामं माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेब होते त्यांच्या कार्यकालामध्ये पूर्ण झालेली आहेत। ती अव्याहतपणे चालू ठेवण्यासाठी तो आम्हाला ताकद दे, आशीर्वाद दे, अशा पद्धतीची मागणी आम्ही सर्वांनी केलेली आहे। बघा, मागच्या जवळजवळ 35 वर्षापासून भराडी मातेच्या जत्रेला आम्ही सर्वजण पक्ष बाजूला ठेवून या परिसरामध्ये प्रवेश करतो आणि ह्या जत्रेचा फायदा आम्ही आमच्या पक्षीय स्वार्थासाठी शिवसेनेने कधी करून घेतलेला नाही। पहिली वेळ अशी आहे की भराडी मातेच्या जत्रेच्या दिवशी कोणत्या तरी एका पक्षाने आपले ढोल वाजवण्याचं एक नवीन नाटक सुरू केलेलं आहे। किंबहुना आम्हाला तरी वाटतं महाराष्ट्रामध्ये इतरत्र काही हो, पण या भराडी मातेच्या उत्सवाच्या निमित्ताने पक्षीय सभा घेणं, पक्षीय राजकारण करणं हे भराडी मातेला मान्य आहे असं नाही। शिंदे गटाचे आमदार जे आहेत ठीक आहे, मातेचा आशीर्वाद तर कोणाकडे आहे ते कळतच आहे। मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा एकदा मुंबईकरांची सेवा करावी, मुंबादेवी असेल, संपूर्ण समस्त मुंबईकर असेल, मागच्या 30 वर्षापासून मुंबईची अव्याहतपणे सेवा करणाऱ्या शिवसेनेवर मुंबईकरांचा पूर्ण विश्वास आहे आणि भराडी मातेची कृपा या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होईल आणि उद्धवजी ठाकरेंचा जो करिश्मा म्हणत नाही मी, परंतु भराडी मातेच्या कृपेने त्यांचं असलेलं कार्यकौशल्य पुन्हा एकदा मुंबईकरांच्या पसंतीस उतरेल अशी मला खात्री आहे। त्यामुळे कोणी किती येवो, गल्लीतून येवो किंवा दिल्लीतून येवो, मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी असणार। वंचित बहुजन महाआघाडी पुन्हा त्यामध्ये सहभागी झालेली आहे। विधान परिषदेमध्ये अमरावतीमध्ये जो पराभव झालेला आहे तो शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यामुळे झाला असल्याची टीका उद्धव शिंदे गटाचे आमदार संजय रायपूरकर यांनी म्हटलेलं आहे। अंतर्गत कलह एक मात्र नक्की झालेलं आहे यावेळेला की महाराष्ट्रातले सुशिक्षित मतदार जे आहेत, शिक्षक पदवीधर मतदार जो मतदार आहे, ह्या वर्गाने दाखवून दिलेलं आहे
की या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राजकारणातलं घाणेरडं पण सुरू केलेलं आहे, पैशाच्या जोरावर आता सुद्धा आज सभा जी होणार आहे, कमीत कमी असं म्हटलं जातं की 5.5 कोटी रुपये खर्च करून ती सभा होणार. आणि आता यात पुढच्या बातमीकडे. मुंबईच्या दहिसर इथं 2000 मुली उपोषणाला बसल्या आहेत. अग्निशमन दलाच्या भरतीला 2000 मुलींनी विरोध केलेला आहे. मुंबई दहिसर इथं अग्निशमन दलाची भरती प्रक्रिया चालू आहे आणि त्यामध्ये 2000 मुली उपोषणाला बसलेल्या आहेत. या ठिकाणी मुलींसाठी उंचीची अट 172 सेंटीमीटर आहे. मात्र ज्या मुलींची उंची 162 सेंटीमीटर आहे, मात्र ज्या मुलींची उंची 163 किंवा 164 सेंटीमीटर आहे अशा मुलींना बाहेर काढण्यात आलंय, बाहेर काढलं जात आहे. काही मुलींना वशिल्यानं भरती करून घेतलं जात असल्याचा आरोप या आंदोलनाला बसलेल्या मुलींनी केलाय. कोणाला बोलता आपल्याला काही ऐकू येतंय का? माईक मध्ये बोला, म्हणा नाही तर मध्ये येऊन बोला. या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग इन करायला विसरू नका. news18lokmath.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढलं बुलेटिन पाहूयात. पहा फक्त News18 लोकमत.